नमस्कार मित्रांनो, आज आपण भाग वाटप म्हणजे काय, भाग वाटपाच्या तरतुदी किंवा अटी कोणत्या असतात याविषयीचा आपण अभ्यास करणार आहोत. सगळ्यात प्रथम भागांचे वाटप म्हणजे काय. जेव्हा कंपनी तिच्याकडे आलेल्या सर्व अर्जावरून अर्जदारास भागांचे वाटप करतो त्याला भाग वाटप असं म्हटलेलं आहे. सर्वोच्च न्यायालयाने देखील भाग वाटपाची व्याख्या केलेली आहे. सर्वोच्च न्यायालय असं म्हणते, व्यक्तीस कंपनीचा विनियोग न केलेल्या भांडवलापैकी ठराविक संख्येने भागांचा विनियोग करणे यालाच भागांचं वाटप असं म्हटलेलं आहे. आता यावरील या दोन व्याख्यांवरनं आपल्याला असं म्हणता येईल की संचालक मंडळ वाटप न केलेल्या भाग भांडवलातून अर्ज केलेल्या व्यक्तींना भाग वाटप करते त्याला भागांचं वाटप असं म्हटलेलं आहे. कंपनी ही बऱ्याचदा भागांचे वाटप करत असताना ते अभौतिक किंवा इलेक्ट्रॉनिक्सच्या स्वरूपामध्ये देखील करू शकते. अभौतिक स्वरूपात म्हणजेच डिमटेरियलायझेशन भाग देणाऱ्या कंपनीला डिपॉझिटरी कायदा 1996च्या तरतुदींचं पालन करावं लागतं. आता प्रत्यक्षामध्ये भाग वाटपाच्या अटी किंवा तरतुदी नेमक्या काय आहेत त्याचा आपण विचार करूया. प्रत्येक कंपनी जी भाग वाटप करते तिला कंपनी कायदा 2013च्या भाग वाटपाच्या संदर्भात ज्या तरतुदी नियम दिलेले आहेत त्यांचं पालन करावं लागतं. आता यामध्ये नियामक तरतुदी आणि सर्वसाधारण तरतुदी किंवा त्याला आपण म्हटलेलं आहे सर्वसाधारण तत्त्वे यांचा विचार करावा लागेल. आपल्या स्क्रीनवरती नियामक तरतुदी आणि सर्वसाधारण तत्त्वे या दोन्ही गोष्टी आपण दिलेल्या आहेत. तर सगळ्यात प्रथम आपण नियामक तरतुदी किंवा त्याला म्हटलेलं आहे कायदेशीर तरतुदी कोणत्या आहेत त्यांचा आपण विचार करूया. पहिली आहे ती म्हणजे माहितीपत्रकाची नोंदणी. माहितीपत्रक प्रसिद्ध करण्यापूर्वी नोंदणी अधिकाऱ्याकडे ते दाखल करावे लागते. गेल्या वर्षी आपण 11वीचा अभ्यास करताना कंपनीची स्थापना हा मुद्दा पाहत असताना या माहितीपत्रकाच्या संदर्भामध्ये आपण मुद्दा पाहिलेला होता. भांडवलाची अवस्थेमध्ये माहितीपत्रक असाही विषय आला होता. त्याचबरोबर जे कंपनीचे इतर दस्तऐवज आपण महत्त्वाचे जे पाहिले होते त्याच्यामध्ये घटनापत्रक, माहितीपत्रक आणि नियमावली असे 3 प्रमुख दस्तऐवज होते. तर त्यामध्ये देखील आपल्याला विस्तृतपणे माहितीपत्रक म्हणजे काय, माहितीपत्रकातली त्याच्यामध्ये कोणकोणत्या बाबींचा समावेश असतो या सगळ्या गोष्टींचा आपण विचार केलेला आहे. तर माहितीपत्रक नोंदणी अधिकाऱ्याकडे ते दाखल करावं लागतं प्रसिद्ध करण्यापूर्वी. तर माहितीपत्रकावर संचालकांच्या सह्या असाव्या लागतात. नवीन कंपनीसाठी किंवा संचालक किंवा त्याच्या अधिकृत वकिलांची स्वाक्षरी असणे ह्या 2 गोष्टी अत्यंत गरजेच्या आहेत. कारण माहितीपत्रकामध्ये कंपनीविषयीची सर्व माहिती त्यामध्ये दिलेली असते. भांडवल गोळा करण्यासंदर्भामध्ये, भाग खरेदी भाग विक्री करण्यासंदर्भामध्ये सर्व मुद्द्यांचं स्पष्टीकरण या माहितीपत्रकामध्ये दिलेलं असतं. म्हणून असं जे परिपूर्ण माहितीपत्रक आहे त्याची नोंदणी अधिकाऱ्याकडे करणं हे अत्यंत गरजेचं आहे. पहिला मुद्दा आहे. दुसरा आहे अर्ज शुल्क. अर्जदाराला अर्जासोबत भागाच्या दर्शनी मूल्याच्या किमान 5% रक्कम किंवा सेबीने निश्चित केलेली रक्कम जी असेल ती भरावी लागते. म्हणजे सार्वजनिक कंपनीसाठी अर्ज शुल्काची रक्कम भागाच्या दर्शनी किमतीच्या किमान 25% ही निश्चित केलेली आहे. आणि कंपनीने जे काही बँकर्स दिले असेल त्या बँकर्समध्ये त्या अर्जाची शुल्क किंवा रक्कम ही जमा करावी लागते. त्यामुळे अर्ज शुल्क ही देखील भाग वाटपामध्ये महत्त्वाचा मुद्दा आपल्याला सांगता येतो. तिसरा आहे किमान अभिदान उभारणी करणे. आता किमान अभिदान उभारणी म्हणजे विक्रीस काढलेल्या भागाची आवश्यक असलेली किमान विक्री होणे होय. आता सेबीनुसार ही जी काही किमान अभिदान रक्कम विक्रीस काढलेल्या भांडवलाच्या 90% असली पाहिजे असं सेबीने सांगितलेलं आहे. त्याच्यामध्ये अंडर सबस्क्रिप्शन जे आहे म्हणजे कंपनीने विक्रीस काढलेल्या भागासाठी कमी अर्ज येणे, अशा ठिकाणी भागांना जर कमी मागणी असेल तर याचा विचार करावा लागेल. किंवा जर किमान अभिदान उभारणी झाली नाही तर भाग विक्री बंद झाल्यापासून 15 दिवसाच्या आत अर्ज शुल्क हे परत करावे लागेल.
हे टाळण्यासाठी कंपनी भाग विमेदारांबरोबर हे एक करार करत असते. कंपनीला किमान भांडवल उभारणी शक्य होण्यासाठी भाग विमेदार सोबत दलाली देऊन किमान भांडवल उभारण्याची हमी देतो. म्हणजे बऱ्याचदा असं होतं की किमान अभिदान रक्कम उभारणी करणे ही बऱ्याचदा काही कंपन्यांच्या बाबतीत ते शक्य होत नाही. मग त्यावेळेला भाग विमेदार सोबत करार केला जातो आणि तो त्याची हमी देतो आणि ती हमी माहितीपत्रक वाटपापासून 30 दिवसांच्या आत ती रक्कम ही जमा केली जाते. त्यामुळे किमान अभिदान उभारणी करणं हे देखील कंपनी कायद्याने आपल्याला ही तरतूद देखील दिलेली आहे, ही देखील महत्त्वाची आहे. चौथा आहे भाग विक्री बंद होणे. सबस्क्रिप्शन लिस्ट सेबीनुसार किंवा सेबीने दिलेल्या नियमानुसार भाग विक्री यादी कामकाजाचे कमीत कमी 3 दिवस आणि जास्तीत जास्त 10 दिवस खुली ठेवावी लागते. अर्जदार यादी खुली असलेल्या कालावधीतच अर्ज करू शकतो. म्हणजे भाग विक्री जी आहे ती जो काही कालावधी आहे, विक्री यादी कामकाजाचे जे काही कालावधी दिला आहे तो 3 दिवस किंवा जास्तीत जास्त 10 दिवस अशा पद्धतीचा तो कालावधी आहे आणि त्या कालावधीमध्ये अर्ज हा अर्जदार करू शकतो. 5वा मुद्दा आहे वाटपाचा आधार. भाग वाटप हे कंपनीने विविध प्रकारच्या गुंतवणूकदारांसाठी निश्चित केलेल्या आधाराप्रमाणे झालं पाहिजे. कंपनीचे जे गुंतवणूकदार आहेत तर त्यांच्या निश्चित केलेल्या आधाराप्रमाणेच नियमाप्रमाणेच हे भागांचं वाटप हे झालं पाहिजे. कंपनीने निश्चित केलेल्या किमान अर्ज आकारानुसार भागांचं वाटप करावं लागतं. हा देखील नियम किंवा तरतूद ही पाळणं आवश्यक असतं. त्यानंतर भागांना जास्त मागणी आली असेल, ज्यावेळी कंपनी विक्रीस काढते त्यावेळेला काही भागांपेक्षा जास्त भाग अर्ज खरेदीसाठी येतात आणि त्यांना जास्त मागणी येते. अशा वेळेला माहितीपत्रक किंवा ऑफर लेटरमध्ये नमूद केलेल्या भागांपेक्षा जास्त भाग विक्रीस सेबी संमती देत नाही, तथा निव्वळ विक्रीच्या जास्तीत जास्त 10% भाग वाटप करण्यासच परवानगी दिली जाऊ शकते. म्हणजे भागांना जास्ती मागणी जर आली तर सेबी त्या बाबत संमती देत नाही. मग अशा वेळेला निव्वळ विक्रीच्या जास्तीत जास्त 10% वाटप करण्यासच परवानगी देऊ शकते. त्यामुळे हा नियम देखील अत्यंत महत्त्वाचा असू शकतो की निव्वळ विक्री जी आहे त्याच्या 10%च त्याच्या रकमेचं वाटप हे भाग विक्री किंवा भागांचं वाटप होऊ शकतं. हा देखील महत्त्वाचा घटक आपल्याला सांगता येईल. त्यानंतर 7वा मुद्दा आहे तो भाग बाजारात व्यवहार करण्यासाठी परवानगी. आता प्रत्येक कंपनीला भागाची सार्वजनिकरित्या विक्री करण्यापूर्वी मान्यताप्राप्त भाग बाजाराची परवानगी घ्यावी लागते आणि तशी माहितीपत्रकामध्ये त्या भाग बाजाराचे नाव नमूद केले पाहिजे. म्हणजेच नोंदणीसाठी अर्ज केला आहे याची वस्तुस्थिती नमूद केली पाहिजे. जर भाग बाजाराने परवानगी नाकारली तर कंपनी भाग वाटप करू शकत नाही. म्हणजेच भाग बाजारात व्यवहार होणाऱ्या ह्या ज्या काही प्रतिभूतींच्या यादीमध्ये कंपनीचाच नावाचा समावेश करणं देखील गरजेचं आहे. हे देखील ती परवानगी आवश्यक आहे, तर भाग बाजाराच्या माध्यमातून भागांची विक्री होऊ शकते. अन्यथा जर परवानगी नाकारली असेल तर भागांचं वाटप कंपनी करू शकत नाही. हाही मुद्दा आपल्याला सांगता येऊ शकतो. आणि शेवटचं आहे ते म्हणजे मध्यस्थाची नियुक्ती करणं. सार्वजनिक विक्रीचे वेळी एक किंवा जास्त व्यापारी बँकरची व्यवस्थापक म्हणून नेमणूक केली जाते. विक्री नोंदणी अधिकारी, पैसे गोळा करणारे बँकर्स, विमेदार, दलाल या मध्यस्थांच्या माध्यमातून त्यांची नेमणूक करता येऊ शकते. त्यामुळे भाग विक्रीसाठी व्यवस्थापक किंवा इतर विविध मध्यस्थ यांची देखील नोंदणी करणं, यांची देखील नियुक्ती करणं हे अत्यंत महत्त्वाची मानली जाते. तर अशा पद्धतीने ही म्हणजे नियामक तरतुदी किंवा कायदेशीर तरतुदी कंपनी कायदा 2013मध्ये त्या दिलेल्या आहेत. या कायद्यांचा विचार आपण आत्ताच्या भागामध्ये केलेला आहे. त्यानंतर पुढची जी काही तत्त्व आहेत ती आहेत सर्वसाधारण तत्त्व. आता या सर्वसाधारण तत्त्वांमध्ये जे काही प्रमुख मुद्दे येतात त्यामध्ये पहिला घटक येतो तो म्हणजे योग्य अधिकार. आता हा अधिकार आपल्याला माहिती आहे की संचालक मंडळांना आहे किंवा संचालक मंडळाने नियुक्त केलेल्या भाग वाटप समितीला भाग वाटपाचे अधिकार आहेत. म्हणजे सर्वस्वी अधिकार हे संचालक मंडळाला आहेत
आणि किंवा त्यांनी जी काही वाटप समिती तयार केली असेल ते वाटप समितीला आहे. योग्य अधिकार हे असणं, त्या तत्वाचं पालन करणं, त्या नियमाचं पालन करणं देखील गरजेचं आहे. दुसरा मुद्दा आहे भाग वाटप. हे फक्त भाग मागणी अर्जाच्या बदल्यात असावे. कंपनी भागांचे वाटप अर्जदाराच्या लेखी अर्जानुसार करू शकते. आता भागांचं वाटप जास्त मागणी आली असेल तर किती भाग द्यायचे, त्याचबरोबर अर्ज किती आलेले आहेत त्याची छाननी, या सगळ्या मुद्द्यांचा विचार करूनच भागांचं वाटप हे करता येऊ शकतं. तिसरं तत्व